बऱ्याच लोकांच्या घरी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पठण केलं जातं. पण दुर्गा सप्तशतीचं पठण तर करतात, पण त्याची पूर्णाहुती करत नाही. तर त्याची पूर्णाहुती करण्यासाठी तुम्हाला होम किंवा हवन करावं लागतं. हां, होम हवन एकच आहे. घरातल्या घरात होई नका, छोट्यातलं छोटं हवन करा, पण हवन करा. जर घरामध्ये घट बसत नसतील, जरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पठण करत नसाल, तरीसुद्धा घरामध्ये होम झालाच पाहिजे. कारण होम केल्याने घरातली सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि घरामध्ये एक प्रसन्नता राहते आणि लक्ष्मीचा सुद्धा वास राहतो असं म्हटलं जाते. आई जगदंबा आपल्या घरामध्ये सदैव निवास करते, यासाठी हवन झालाच पाहिजे. आमच्या घरी तसा हवनकुंड छोटाच आहे, कारण फक्त आम्ही घरातल्या घरासाठी केला आहे तो. आणि हवन सामग्री म्हणाल तर ती तुम्हाला इझिली कुठेही 50-60 रुपयाला, 20-30 रुपयाला मिळून जाते. आम्ही हवन सामग्री आणली होती, त्यामध्ये जवस वगैरे असं सगळं होतं. आणि अगदी ज्या आंब्याच्या काळ्या असतात त्या सुद्धा मिळून जातात. दर्भाच्या काळ्यांचं आसन आहे आमच्याकडे, जे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल. त्यामध्ये थोडासा हवन सामग्रीमध्ये कापूर टाकायचा. कापराने खूप मदत होते. आणि नंतर तूप टाकायचं, कारण तुपाने सुद्धा खूप मदत होते. गाईचं तूप पाहिजे. पावभर तूप असलं तरी पुरेसं होतं हवनासाठी, पण तूप खूप महत्त्वाचं आहे अर्पित करणं. आधी हवन करताना गणेश देवतेचं पूजन करायचं, आवाहन करायचं. मग नंतर अग्निदेवतेचं पूजन करून अग्निदेवतेचं आवाहन करायचं. नंतर माझी आई दुर्गा सप्तशतीचं पठण करून प्रत्येक ओवीच्या नंतर आम्ही स्वाहाकार करतो घरी. पण जर दुर्गा सप्तशतीचं पठण करणं शक्य होत नसेल, तर तुम्ही जो ओम क्लीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र करून सुद्धा स्वाहाकार करू शकता, किंवा श्री सुक्त म्हणून सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता. ती आपली इच्छा आहे की आपल्याला स्वाहाकार कसा करायचा आहे. पण स्वाहाकार होणं खूप महत्त्वाचं आहे. हवं तर तुम्ही जे पठण करता आहात ते हळू आवाजात केलं तरी चालेल, पण स्वाहाकार हा मोठाच झाला पाहिजे. अगदी घरामध्ये भिणभिणला पाहिजे, एवढ्या मोठ्याने स्वाहाकार झाला पाहिजे घरामध्ये. आणि घरामध्ये होम करत असताना घरातली सगळी मंडळी उपस्थित असेल तर खूप उत्तम, पण जर नसतील तरी ठीक आहे. पण होम घरामध्ये वर्षातून एकदा दोनदा झालंच पाहिजे. कमीत कमी शक्य नसेल तर एकदा तरी होम घरामध्ये झालंच पाहिजे. होम घरामध्ये होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. घरामध्ये खूप प्रसन्नता नांदते. आम्ही घरात गेल्या 1-2 वर्षापासून होम करतोय आणि खूप चांगले रिझल्ट आहे. घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते, घरामध्ये भांडणतंटे होत नाही आणि खूप छान प्रसन्नता असते घरामध्ये. आणि छानपैकी आम्ही असं मस्तपैकी होम करत असतो घरामध्ये. शक्यतो मम्मीची दुर्गा सप्तशतीच असल्यामुळे तिची पाठही आहे, त्याच्यामुळे ती तेच पठण करते आणि आम्ही त्याच्यावरती स्वाहाकार करतो. पण बऱ्याच लोकांना दुर्गा सप्तशती पठण करणं शक्य होत नाही, तर त्यांच्यासाठी उपायसुद्धा आहे. आणि जे मी 2 बोटं दाखवले आहेत त्या बोटांनीच कधी पण अर्पित जे आपलं हवनद्रव्य आहे ते अर्पित केलं गेलं पाहिजे. आणि ते तुम्हाला इझिली कुठेही मिळून जाईल आणि स्वाहाकार खूप मोठ्याने झाला पाहिजे. अशा प्रकारे हवन करा. आणि काही अडचणी आल्यात तर मला कमेंट करून नक्की विचारा, मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. तूपही जास्त काही लागत नाही, पावभर तूप आणलं तरी पुरेसं होतं. तूप टाकताना थेंबे थेंबे तूप टाकावं. खूप जर भस्कन तूप टाकलं तर अग्नी विझण्याची खूप जास्त शक्यता असते, त्याच्यामुळे कधीही थोडं थोडं तूप घालावं. आणि काड्या लावताना सुद्धा एक एक जी काडी असेल, म्हणजे जसं आपल्याला शक्य वाटेल तशी एक काडी. त्याच्यामध्ये थोडंसं गौरी असते. गौरी म्हणजे आपलं जे गाईचं शेण असतं ते वाळवून एक गौरी बनवली जाते, तर ती सुद्धा चुरून वगैरे टाकायची त्याच्यामध्ये थोडीफार. आणि गौऱ्यानंतर आपले जे आंब्याचे काड्या असतात ते, नंतर जी हवन सामग्री मिळते ती, असं सगळं थोडं थोडं टाकायचं आणि हवन करायचं. तुमच्यावरती ठरतं की हवन किती वेळाचं करायचं आहे, कशावर हवन करायचं आहे. बाकी हवन घरामध्ये झालंच पाहिजे. काही अडलं तर कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ एडिट करत असतानाच मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही म्हटलेत की हवन करायलाच पाहिजे, पण हवन नेमकं करायचं कधी? तर हवन तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकतात, आणि कुठल्याही नवरात्रीत, म्हणजे अश्विन नवरात्र किंवा चैत्र नवरात्रात करू शकता. तुम्ही दिवाळीच्या दरम्यान सुद्धा हवन करू शकता. आणि तुम्ही आता मार्गशीर्ष येतोय, मार्गशीर्षात हवन करू शकता, श्रावणात हवन करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा एक चांगला मुहूर्त बघून एखाद्या चांगल्या ब्राह्मणाला किंवा आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये विचारून सुद्धा
सुद्धा तुम्ही हवन करू शकता. वर्षातून एकदा हवन होणं महत्त्वाचं आहे, कधी होणं हे महत्त्वाचं नाही आहे. हवन सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.